नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? दिलीप गावित यांनी काय केलं आहे? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. तर प्रश्न काय आहे? तर हा जो काही खेळाडू आहे दिलीप गावित, बरोबर, हा कोणत्या राज्यातील खेळाडू आहे? बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्र राज्यातील हा खेळाडू आहे दिलीप गावित, असं त्यांचं नाव आहे. 100 मीटर 10.71 सेकंदामध्ये पार करून एक नवीन रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे आणि सुवर्ण पदक मिळवलेलं आहे कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील भारताची अंतिम पदक तालिकामध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी एकूण 39 मेडल्स या ठिकाणी जिंकलेले आहेत. 39 पदके या ठिकाणी आपल्या भारताने जिंकलेली आहेत. लक्षात घ्या, ही जी काही मेडल टॅली आहे, बरोबर का नाही, मेडल रँकिंग आहे, त्याच्यामध्ये रँकिंगनुसार बघितला तर भारताचा 4था क्रमांक आहे. बरोबर, पहिला क्रमांक कोणाचा आहे? तर ऑस्ट्रेलियाचा. ऑस्ट्रेलियाने एकूण 158 पदके जिंकली, ज्याच्यामध्ये 65 सुवर्ण आहेत, 41 रौप्य आहेत आणि 52 कांस्य आहेत. 2 नंबरला इंग्लंड आहे, इंग्लंडने एकूण 102 पदके. 3 नंबरला कॅनडा आहे, एकूण 59 पदके. 4 नंबरला आपला भारत देश आहे, एकूण 39 पदके. त्याच्यामध्ये तब्बल 13 सुवर्ण पदक आहेत, 17 रौप्य पदक आहेत आणि 9 कांस्य पदक आहेत. आणि भारताच्या नंतर 5व्या क्रमांकावरती स्कॉटलंड आहे. स्कॉटलंडने एकूण 38 पदके जिंकलेली आहेत. क्लिअर? या गोष्टी या सिक्वेन्स वाईज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आज संध्याकाळी 7:30 वाजता आपण एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत, ज्याच्यामध्ये हे जे काही कॉमनवेल्थ गेम्स 2026 झालेले आहेत त्याच्यावरती जेवढेही महत्त्वाचे MCQ प्रश्न तयार होतील ते सर्व प्रश्न आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 जुलै 2026 नुसार भारताचा क्रमांक किती आहे? बरोबर, 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 81 क्रमांक आहे. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. सर यावेळेस 75 होता, त्याच्यानंतर 72 झाला, पुन्हा 80 झाला. तरी लक्षात घ्या, हेनली पासपोर्ट इंडेक्स हा दरवेळेस या ठिकाणी काही काही कालावधीनंतर या ठिकाणी चेंज होत असतात, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये अपडेट राहणं गरजेचं आहे. बरोबर, तर हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये जुलै 2026 नुसार भारताचा क्रमांक 81 आहे. लक्षात घ्या, टॉप 10 मोस्ट पॉवरफुल पासपोर्टच्या यादीमध्ये जर बघितलं जुलै 2026 नुसार तर आजही 1 नंबरला सिंगापूर आहे. सिंगापूरला या ठिकाणी 192 व्हिसा फी डेस्टिनेशन आहेत सिंगापूरसाठी. 2 नंबरला जपान, कोरिया आणि UAE आहे. 6 नंबरला युनायटेड किंगडम आहे. 10 नंबरला अमेरिका आहे आणि सगळ्यात कमी या ठिकाणी सगळ्यात लोएस्ट जो काही या ठिकाणी रँकिंग आहे ती आहे अफगाणिस्तानची. बरोबर, भारताची सध्याची रँक किती आहे? तर 81. आणि भारताला या ठिकाणी सध्या 55 या ठिकाणी व्हिसा फ्री डेस्टिनेशन्स आहेत. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्या चॅनलचं नाव आहे करंट अफेअर्स मराठी आणि याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. काय? टेलिग्राम चॅनल आहे, जिथे 54,120 सबस्क्रायबर आहेत, त्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. या ठिकाणी मी MCQ घेत आहे येणाऱ्या सर्व प्रकारच्या एक्झाम्सला या ठिकाणी अनुसरून. तुम्ही हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सापडलं ठीक, नाही सापडलं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याला क्लिक करून सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल 100% जॉईन करा, ज्या ठिकाणी तुमची MCQ मध्ये प्रॅक्टिस होणार आहे फ्री ऑफ कॉस्ट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. ISSF विश्वचषक 2026 पदक तालिकेमध्ये सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीन या देशाने विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत. सर्वाधिक म्हणजे नेमके किती? तर लिहून घ्या. 1 नंबरला चीन आहे, चीनने तब्बल 18 पदके जिंकली, त्याच्यामध्ये 7 सुवर्ण आहेत, 6 रौप्य आहेत आणि 5 कांस्य आहेत. 2 नंबरला अमेरिका आणि 3 नंबरला आपला भारत देश आहे. भारताने एकूण 4 पदके जिंकली, 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य. 1 सुवर्ण कोणी जिंकलं तर त्यांचं नाव आहे ईशा सिंग.
एक रौप्य कोणी जिंकलं तर त्यांचं नाव आहे या ठिकाणी सैन्यम विज, आणि 2 ब्रॉन्झ कोणी जिंकले कांस्य पदक, तर एक आहेत मनू भाकर आणि दुसरे आहेत या ठिकाणी मिश्र आहेत सोनम मास्कर आणि हिमांशू धिल्लोन. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, स्टार मार्क करून ठेवा. मिस टीन युनिव्हर्स इंडिया 2026 चा जो काही किताब आहे तो कोणी जिंकलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रसूसी पांडा असं त्यांचं नाव आहे. डबल पी बरोबर, पी प्रसूसी पांडा असं त्यांचं नाव आहे. मिस टीन युनिव्हर्स इंडिया 2026 चा किताब त्यांनी जिंकलेला आहे. लक्षात घ्या, वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धा या ठिकाणी होत असतात वर्षामध्ये. त्याच्यापैकी लेटेस्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर लक्षात घ्या, मिसेस युनिव्हर्स 2026 चा किताब अंजिला स्वामी यांनी जिंकला. 72वी मिस वर्ल्ड 2025 ओपल सुचाता च्वांगश्री यांनी जिंकला. मिसेस अर्थ इंटरनॅशनल 2025 ठरल्या आहेत विधू इशिका. मिस इंडिया 2025 बनल्या आहेत मनिका विश्वकर्मा. भारताचा पहिला मिसेस युनिव्हर्स क्राऊन जिंकलेला आहे शेरी सिंग यांनी. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 चा किताब गीतांजली ओम प्रकाश यांनी जिंकला. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा किताब साधवी सतीश यांनी जिंकला. आणि मिस टीन युनिव्हर्स इंडिया 2026 चा किताब प्रसूसी पांडा यांनी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले दूरसंचार उत्पादन क्षेत्र कोठे स्थापन केले जाणार आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मध्य प्रदेश या ठिकाणी. मध्य प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी? तर ग्वाल्हेर या ठिकाणी. 2 पॉइंट लिहून घ्या. भारताचे पहिले दूरसंचार उत्पादन क्षेत्र ज्याला म्हणता येईल TMZ, टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन बरोबर, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. आणि याच्याबद्दल घोषणा किंवा करार काय आहे? तर हा पहिला टप्पा उभारण्यासाठी दूरसंचार विभाग म्हणजेच या ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यामध्ये नवी दिल्ली येथे सामंजस्य MOU झालेला आहे, करार झालेला आहे. तर पर्याय क्रमांक ए, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मध्य प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 1 नोव्हेंबर 1956, मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूबाई छगनभाई पटेल, राजधानी भोपाळ. या ठिकाणी 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो, आणि 4 महत्त्वाचे धरण, गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, जागतिक स्तनपान सप्ताह दिवस बरोबर का नाही, म्हणजेच याला काय म्हणता येईल वर्ल्ड ब्रेस्ट फेडिंग वीक बरोबर, जागतिक स्तनपान सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कधी लक्षात ठेवा, ऑगस्ट महिन्यातील पहिला आठवडा 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या पहिल्या आठवड्यादरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून आपण साजरा करत असतो. उद्देश काय? तर स्तनपानाचे महत्त्व पटवून देणे आणि माता व बालकांच्या आरोग्याला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. तर पर्याय क्रमांक डी 1 ते 7 ऑगस्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026 ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, पर्यावरण कामगिरी निर्देशांक म्हणजेच EPI एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, या कॅटेगरीमध्ये भारताचा क्रमांक 176वा आहे बरोबर. मग प्रश्न आहे एखाद्या निर्देशांकमध्ये भारताच्या क्रमांकाबद्दल, तर बाकीच्या प्रकाशित झालेले जे काही वेगवेगळे निर्देशांक आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक मध्ये 157, डिजिटल अर्थव्यवस्था 2026 मध्ये 5वा, AI कामगिरीच्या बाबतीमध्ये 4था,
लष्करी खर्चाच्या बाबतीमध्ये 5वा, शस्त्रास्त्र आयातीच्या बाबतीमध्ये 2रा, शाश्वत विकास अहवालाच्या बाबतीमध्ये 94, जागतिक पासपोर्ट निर्देशांक 2026च्या बाबतीमध्ये 125, पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026च्या बाबतीमध्ये 176, संरचनात्मक आणि स्पर्धापूरक सुधारणांच्या बाबतीमध्ये 57वा आणि हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये 81वा. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाला मिळालेले दुसरे स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल DSV म्हणजेच काय, डायव्हिंग सपोर्ट व्हेसल कोणते आहे, त्याचं नाव काय आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, निपुण असं या ठिकाणी त्या व्हेसलचं नाव आहे. कोणी निर्मिती केली तर विशाखापट्टणम या ठिकाणी HSL द्वारे याची बांधणी करण्यात आली. हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड द्वारे याची बांधणी करण्यात आली. या कॅटेगरीमधील या श्रेणीतील पहिले स्वदेशी जहाज होतं INS निस्तार आणि दुसरे आहे INS निपुण. बरोबर, ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. आणि यांचं वैशिष्ट्य काय, तर हे जहाज गहरे समुद्रामध्ये गोताखोरी म्हणजेच डीप सी डायव्हिंग, पाणबुडी बचाव कार्य आणि मलबे शोधण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच 23 वारसा स्थळांना संरक्षित स्मारके म्हणून घोषित केलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या. घोषणा करणारी व्यक्ती कोणती आहे, तर लद्दाखचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी या ठिकाणी नुकतीच घोषणा केलेली आहे. तर या केंद्रशासित प्रदेश सरकारने 23 वारसा स्थळांना संरक्षित स्मारके म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. लद्दाख, तुम्हाला आठवते, लद्दाख हा एक जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता. त्यानंतर काय झालं, ऑगस्ट 2019 मध्ये भारतीय संसदेने कायदा केला ज्याद्वारे 31 ऑक्टोबर 2019 रोजी लद्दाखला आणि जम्मू काश्मीरला दोघाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. लद्दाखची राजधानी आहे लेह, कारगिल आणि गव्हर्नर आहेत विनय कुमार सक्सेना. पुढचा प्रश्न, KH-101 म्हणजे काय, KH-101 क्रूज क्षेपणास्त्र हे जे काही मिसाईल आहे ते कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रशिया या देशाने या ठिकाणी KH-101 क्रूज क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे. पॉइंट लिहून घ्या. युक्रेनवरील मोठ्या रशियन हवाई हल्ल्यादरम्यान रशियन KH-101 क्रूज क्षेपणास्त्राने पोलंडच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आणि ते पोलंडच्या पूर्वेकडील लुब्लिन प्रदेशामध्ये जाऊन कोसळलं. त्याच्यामध्ये ही न्यूज चर्चेमध्ये आहे, ही मिसाईल चर्चेमध्ये आहे, म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. रशिया अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन. 2036 पर्यंत हेच या ठिकाणी ॲज अ प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत. राजधानी आहे मॉस्को. चलन वापरलं जातं रशियन रुबल. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्यामध्ये टेक्नॉलॉजी कोणती आहे, तर काचेच्या सबस्ट्रेटचा वापर करून प्रगत 3D हेटोरोजिनियस इंटिग्रेशन तयार करणे, त्याच्याद्वारे या ठिकाणी ही टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. आणि याचा उपयोग कुठे होतो, तर AI मध्ये, कृत्रिम बुद्धिमत्तामध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये, 5G मध्ये, 6G मध्ये, एरोस्पेस आणि संरक्षण तंत्रज्ञानामध्ये याचा या ठिकाणी वापर होत असतो. तर याच्याबद्दल जो काही पॅकेजिंग युनिट, जो काही प्रकल्प आहे तो ओडिसामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. ओडिसा 1 एप्रिल 1936 ची स्थापना. मुख्यमंत्री मोहन चरण माझी, राज्यपाल हरिबाबू कंबपती, राजधानी भुवनेश्वर. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान, भितरकनिका, सिमिलीपाल, नंदनकनन आणि 4 महत्वाचे धरण, हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. शेवटचा प्रश्न, 11व्या अखिल भारतीय पोलीस ज्युडो क्लस्टर चॅम्पियनशिप 2026 चे सर्वसाधारण विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, SSB म्हणजेच सशस्त्र सीमा बलाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो CISF म्हणजेच काय, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या दलाचा पराभव करत या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे. विजेतेपद या ठिकाणी ठरलेलं आहे SSB कडे 203 गुणांसह 24 सुवर्ण पदक, 20 रौप्य पदक आणि 23 कांस्य पदक यांनी जिंकलेले आहे. आणि ही जी काही स्पर्धा होती 11व्या क्रमांकाची अखिल भारतीय पोलीस ज्युडो क्लस्टर चॅम्पियनशिप 2026 ही आयोजित करण्यात आली होती हैदराबाद म्हणजे तेलंगणा या ठिकाणी. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये नवीन पॉलिपोर बुरशीचा शोध लागलेला आहे? तमिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र की आंध्र प्रदेश? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.
तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर?